प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा या माध्यमातून तुमच्यासमोर देवाचं वचन घेऊन येत असताना मला खूप आनंद होत आहे. गेल्या दिवसांमध्ये आपण एक मालिका सुरू केलेली आहे, ती म्हणजे दैवी परिपूर्णता. आणि दैवी परिपूर्णता म्हणजे आपला आत्मा, प्राण आणि शरीराचं तारण होणं आहे. आमच्या आत्म्याचं तारण झालेलं आहे, आमच्या प्राणाचं तारण किंवा जीवाचं तारण रोज होत आहे, आणि आमच्या शरीराचं तारण भविष्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून या दैवी परिपूर्णतेसाठी, त्या परिपूर्णतेपर्यंत आपण पोहोचण्यासाठी काही पायऱ्या ज्या आहेत ते प्रेषित पौलानं पहिले थेसलनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 वचनापासून ते 23 वचनापर्यंत ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण मनन करत आहे. आणि पहिली पायरी पौल सांगितलं आहे की सर्वदा आनंदित असा, कारण तारणाचा सार्वकालिक आनंद त्यानं आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून आपण सर्वदा आनंदित असलं पाहिजे. दुसरी गोष्ट तो सांगत आहे की निरंतर प्रार्थना करा. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण या विषयावर मनन केलेलं आहे. तर तिसरी पायरी आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि 18व्या वचनामध्ये पहिले थेसलनिकरास पत्र 5 अध्याय 18वं वचन असं सांगत आहे की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. पहा, या ठिकाणी आज मी उपकार स्तुती या शब्दावर लक्ष केंद्रित करणार आहे. तर उपकार स्तुती म्हणजे काय? उपकार स्तुती आपण का केली पाहिजे? उपकार स्तुती आपण कधी केली पाहिजे? या गोष्टीविषयी ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. उपकार स्तुती याचा शब्दाशी अर्थ असा आहे की आभार मानणे. मराठीमध्ये आभार मानणे हा दुसरा शब्द त्याच्यासाठी आहे. धन्यवाद हा हिंदी शब्द आहे आणि इंग्लिश शब्द त्याच्यासाठी थँक्स गिविंग असा आहे. मग उपकार स्तुती किंवा थँक्स गिविंग किंवा धन्यवाद म्हणजे काय आहे? तर एखाद्या व्यक्तीनं आपल्यावर केलेल्या उपकाराबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीनं जर आपल्यासाठी काही चांगली गोष्ट केली असेल तर त्या व्यक्तीचे कौतुक करणं किंवा आपण कृतज्ञता व्यक्त करणं असं त्याचा अर्थ आहे. बघा, कृतज्ञता म्हणजे काय की ती एक प्रकारे एखाद्या व्यक्तीनं जर आपल्यासाठी चांगली कृती किंवा चांगलं काम केलं असेल तर आभाराची आंतरिक असलेली जी प्रवृत्ती आहे ती शब्दाच्याद्वारे व्यक्त करणं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं आहे. दुसरी गोष्ट, उपकार स्तुती हा आराधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण आराधनेमध्ये 3 भाग असतात. पहिला भाग म्हणजे धन्यवाद किंवा आभार मानणं, आणि स्तोत्रसंहिता 100 अध्याय आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहता की हे 3 शब्द समाविष्ट झालेले आहेत. कारण परमेश्वराची आराधना करण्याविषयी सर्व जगातील पृथ्वीवरील सर्व लोकांना स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी आव्हान करत आहे. आणि म्हणून हे 3 शब्द त्या ठिकाणी आढळतात. तो पहिला शब्द म्हणजे धन्यवाद किंवा आभार किंवा थँक्स गिविंग किंवा उपकार स्तुती त्या ठिकाणी आहे. दुसरा शब्द जो आहे तो स्तुती असा शब्द आहे किंवा कौतुक त्याचा अर्थ होऊ शकतो, आणि इंग्लिशमध्ये प्रेज असं त्याला म्हटलेलं आहे. आणि तिसरा शब्द म्हणजे आराधना किंवा वर्शिप त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो, किंवा आपण देवाची उपासना त्याला असा शब्द म्हणू शकतो. म्हणजे मराठीमध्ये 3 शब्द येतील, आभार, स्तुती आणि त्या ठिकाणी उपासना. परंतु इंग्लिशमध्ये 3 शब्द ते असे येतील की थँक्स, प्रेज आणि वर्शिप. तर थँक्स किंवा धन्यवाद आपण का केला पाहिजे? तर जे देवानं आपल्याला दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण धन्यवाद दिला पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीनं आपल्याला एखादी गोष्ट दिली तर आपण म्हणतो धन्यवाद, किंवा एखादं गिफ्ट दिलं तर आपण त्याला म्हणतो धन्यवाद. त्यानंतर स्तुती काय आहे? तर जे त्यानं ती गिफ्ट देण्यासाठी केलेलं आहे, म्हणजे आम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज होती ती देण्यासाठी प्रभू येशूनं जे क्रूसावर कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्याची स्तुती आपण करतो. आणि आराधना कशाबद्दल करतो? तर तो जो आहे त्याबद्दल. कारण का की तो जगताचा तारणारा, तो जगताचा निर्माणकर्ता आहे, आणि जो परमेश्वर आहे त्याचं जे नाव त्यानं संपूर्णपणे व्यक्त केलेलं आहे.
कारण पवित्र शास्त्रामध्ये देवानं आपली स्वतःची जी ओळख आहे, त्याचं जे व्यक्तित्व आहे, ते वेगवेगळ्या आपल्या नावाच्या द्वारे प्रगट केलेलं आहे. उदाहरणार्थ एलोहिम हे नाव आहे, त्याचा अर्थ आहे की परमेश्वर जो निर्माण करता आहे. यलशद्दाय हा जो शब्दप्रयोग आहे तो त्या ठिकाणी सांगतो की परमेश्वर सर्वशक्तिमान आहे. आणि यहोवा शालोम हे काय सांगत आहे, तर देव आमची शांती आहे. यहोवा निसी परमेश्वर आमचा विजय आहे. यहोवा राफा म्हणजे परमेश्वर आमचा आरोग्यदाता आहे. अशी वेगवेगळी नावं आपण जुन्या करारामध्ये पाहतो की देवानं आपलं व्यक्तित्व व्यक्त करण्यासाठी दिलेली आहेत. आणि ही सगळी नावं एका नावामध्ये समाविष्ट झालेली आहेत आणि ते म्हणजे येशू हे नाव आहे. आणि म्हणून येशू जो आहे, परमेश्वर जो आहे, त्याच्याबद्दल आपण आराधना केली पाहिजे. आणि म्हणून या भागामध्ये मला काय सांगायचं आहे की उपकार स्तुती हा आराधनेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण स्तोत्र 100 मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या अंगणामध्ये आम्ही प्रवेश करू. म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहत आहे की इंग्लिशमध्ये असं म्हटलं आहे की थँक्स गिविंग, त्याच्या गेटमध्ये आपण प्रवेश करू असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर आराधनेमधला हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला भाग आहे उपकार स्तुती करणं. आणि म्हणून या ठिकाणी उपकार स्तुती म्हणजे काय आहे, तर आराधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पहिल्या गोष्टीमध्ये आपण हे शिकलो की उपकार स्तुती म्हणजे काय. दुसरा मुद्दा माझा या ठिकाणी असा आहे की आपण उपकार स्तुती का केली पाहिजे. कारण या वचनाचा भाग असं सांगत आहे की ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा तुमच्यासाठी हीच आहे. आणि मग देवाची इच्छा ख्रिस्त येशूमध्ये आमच्यासाठी ही का आहे, कारण देव जो पिता आहे त्यानं यशया 43 आणि 21 प्रमाणे जर तुम्ही बघितला तर तो म्हणत आहे की मी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. म्हणजे परमेश्वरानं मनुष्याला उपकारस्तुती करण्यासाठी निर्माण केलेला आहे असं देवपिता म्हणत आहे. देवपुत्र काय म्हणत आहे, तर आपण जर योहान शुभवर्तमान 4 अध्याय 24 वचनामध्ये असं बघितलं तर प्रभू येशू जे खरे उपासक आहेत त्यांच्या शोधामध्ये आहे असं त्या ठिकाणी सांगत आहे. कारण का की तो आत्म्यानं आणि खरेपणानं त्याची उपासना करणाऱ्या लोकांच्या शोधामध्ये आहे, म्हणजे देवपुत्र. आणि पवित्र आत्मा जो त्रैक्यामधलं तिसरं व्यक्तित्व आहे ते काय म्हणत आहे की आम्हाला अशा प्रकारची उपकारस्तुती आत्म्यानं आणि खरेपणानं करण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. कारण का की मानवाच्या नैसर्गिक स्वभावामध्ये किंवा देहामध्ये अशा प्रकारचा उपकारस्तुती करण्याचा स्वभाव नाही, परंतु आम्हाला आमच्या शरीरानं उपकारस्तुती करण्यासाठी परमेश्वराचा आत्मा, पवित्र आत्मा हा जो आहे तो आपल्याला मदत करतो. आणि तिसरा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छित आहे की आपण उपकारस्तुती कधी केली पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रेषित पौल त्या थेसलोनिकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये 18 वचनामध्ये सुरुवात करत असतानाच त्या वचनाचे असं म्हणत आहे की सर्व स्थितीत उपकारस्तुती करा. सर्व स्थिती म्हणजे काय, इंग्लिशमध्ये ईच अँड एव्हरी सिच्युएशन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे एव्हरी सर्कमस्टॅन्सेस असाही शब्दप्रयोग त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे काय की आपली जी परिस्थिती आहे, आपली जी स्थिती आहे ती सर्वदा म्हणजे रोजच्या जीवनामध्ये तशीच राहत नाही. जसे या जगामध्ये आपण बघत आहे की ऋतू बदलत राहतात. आत्ता कोणता ऋतू सुरू आहे, तर पावसाळा सुरू आहे. याच्यानंतर कोणता ऋतू येईल, तर हिवाळा येईल. त्याच्यानंतर कोणता ऋतू येईल, तर उन्हाळा येईल. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये जर आपण बघितलं तर 3 ऋतू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे तिन्ही ऋतू आपल्या जीवनामध्ये गरजेचे आहेत, आवश्यक आहेत. असं म्हणू शकत नाही की उन्हाळा आम्हाला गरजेचा नाही. आम्हाला काही लोकांना हिवाळा आवडतो, काही लोकांना पावसाळा आवडतो, काही लोकांना उन्हाळा आवडतो. परंतु या आपल्या निवडीवर नाही, तर आपल्याला प्रत्येकाला ह्या सीझन्समधून किंवा या ऋतूंमधून जावं लागतं. तशाच प्रकारे जीवनाची जी परिस्थिती आहे ती नेहमी एकसारखी राहत नाही, त्याच्यामध्ये चढ उतार हे नेहमी असतात. आणि हे कशावरून समजतं, जर तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत बघितला की ज्या ज्या लोकांविषयी देवानं त्या ठिकाणी लिहिलेला आहे किंवा पवित्र शास्त्रामध्ये ज्या ज्या लोकांचा उल्लेख देवानं त्या ठिकाणी केलेला आहे की जे लोक
वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमधून गेलेले आहेत. ते सर्वदा एकाच प्रकारच्या परिस्थितीमधून किंवा स्थितीमधून गेलेले नाहीत, तर त्यांच्या जीवनामध्ये चढ उताराची परिस्थिती आली. म्हणजेच काय की आपलं जीवन हे चढ उताराच्या परिस्थितीनं भरलेलं आहे. परंतु ज्यावेळेला आमच्या जीवनामध्ये उताराची परिस्थिती असेल किंवा चढाची परिस्थिती असेल, चांगली स्थिती असेल किंवा वाईट स्थिती असेल, दुसऱ्या भागामध्ये म्हणता येईल की त्या सर्व परिस्थितीचा आनंद जर आपल्याला घ्यायचा आहे, तर उपकार स्तुतीचं अंतःकरण आपण प्राप्त करणं किंवा तशा प्रकारची मनोवृत्ती धारण करणं ही अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण उपकार स्तुती, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, याचा अर्थ एक असा आहे की उपकार स्तुती ही आपली जीवनशैली झाली पाहिजे किंवा लाईफस्टाईल झाली पाहिजे. विश्वासणारे लोकांच्याकडून देवाची ही इच्छा आहे की आमची लाईफस्टाईल जी आहे, उपकार स्तुती हा आमच्या जीवनाचा, आमच्या लाईफस्टाईलचा, आमच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग असणं गरजेचं आहे. कारण चढ उताराच्या परिस्थितीमधून जात असताना हेच आपल्याला मदत करू शकते. जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये 2 लोकांचं उदाहरण बघितला, एक व्यक्तीचं मी तुम्हाला सांगत आहे की इयोबाचं. कारण आपण सर्वदा ज्या ज्या वेळेला वाईट प्रसंगामधून, संकटामधून, समस्यामधून जातो, त्यावेळेला पहिला व्यक्ती आपल्या नजरेसमोर येतो, तो म्हणजे इयोब, की ज्याच्या विश्वासाची परीक्षा झाली. परंतु त्या ठिकाणी इयोब त्या परीक्षेला प्रतिसाद देत असताना, त्या स्थितीमध्ये असताना असा व्यक्ती होता की तो म्हणत आहे की देवानं दिलं आणि देवानं नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. म्हणजे त्या ठिकाणी तो उपकार स्तुती परमेश्वराची त्या परिस्थितीमध्ये करत आहे. मग त्याची परिस्थिती चांगली होती, त्यावेळेला तो उपकार स्तुती करत होता का? नक्की मी तुम्हाला सांगतो, त्याची उपकार स्तुती तो करत होता. कारण इयोबाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितला तर इयोबचा दररोजचा नित्यक्रम होता परमेश्वरासाठी सकाळी लवकर उठून बली अर्पण करणं. म्हणजे त्याच्या जीवनाचा तो एक भाग झालेला होता. परंतु त्याच्या विरोधात जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे इयोबाची बायको होती ती कुरकुरीच्या स्तोत्रानं वेढलेली होती. म्हणजे उपकार स्तुतीच्या विरोधात किंवा धन्यवादाच्या विरोधात जे शब्द आहे तो म्हणजे कुरकुर. काही लोक जे आहे ते कोणतीही स्थिती असू दे की ते कुरकुर करत असतात. बघा, या ठिकाणी ज्या वेळेला चांगली स्थिती होती इयोबाची, त्यावेळेला त्याची बायको कुरकुर केली नाही. परंतु ज्या वेळेला परिस्थिती वाईट झाली किंवा त्यांच्या जीवनामध्ये खालचा स्तर आला, त्यावेळेला ती त्या ठिकाणी कुरकुर करत आहे. ती इयोबाला म्हणत आहे की तू अजून देखील आपलं सत्व कशाला धरून राहिलेला आहेस, देवाच्या नावाला शाप दे, म्हणजे देवाची उपकार स्तुती करण्याचं सोडून दे आणि तू मरून जा. म्हणजे या ठिकाणी आपण बघत आहे की तिला कुरकुरीच्या स्तोत्रानं वेढलेलं होतं. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जर आपण देवाचे लेकरं आहे, जर पवित्र आत्मा आमच्या आतमध्ये राहत आहे, तर आमच्या मनाला, आमच्या इच्छेला, आमच्या शरीराला उपकार स्तुतीच्या स्तोत्रानं वेढणं हे गरजेचं आहे. कारण उपकार स्तुतीची स्तोत्रच जी आहेत ती आमच्या जीवनाला त्या सर्व प्रकारच्या परिस्थितीचा आनंद घेण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत करतील. आणि त्याच वेळेला त्याही परिस्थितीमध्ये आपण, जसं पौलानं सांगितलं की सर्वदा आनंदित असा, तर त्या परिस्थितीमध्ये देखील आपण उपकार स्तुती करण्याच्या द्वारे त्या परिस्थितीचा आपण आनंद घेऊन आनंदी जीवन जगू शकतो. आणि सगळ्यात शेवटी मी आज या ठिकाणी या भागाकडे येत आहे की कोणकोणत्या गोष्टीसाठी आम्ही देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण स्तोत्र जे आहे ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ते म्हणजे स्तोत्रसंहिता 103. आणि 103 स्तोत्राचा मुख्य विषय काय आहे तर मी तुम्हाला सांगतो की देवाचं मानवजातीवर असलेलं जे विनाअट देवाचं प्रेम आहे, जे सार्वकालिक प्रेम आहे आणि जे सर्वांसाठी उपलब्ध असलेलं प्रेम आहे, त्या प्रेमाविषयी त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती कोणकोणत्या भागामध्ये केली पाहिजे त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता सांगतो. स्तोत्रसंहिता 103 अध्याय आणि 1 ते 6 वचन जर आपण बघितलं तर त्याचं वचन असं सुरुवात होतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. तो आपल्या जीवाला आज्ञा करत आहे. कारण मी तुम्हाला सांगू का की आपला आत्मा जो आहे त्याच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करत असल्यामुळं तो उपकार स्तुती करण्यासाठी सर्वदा तयार आहे. परंतु आपला जीव जो आहे तो नेहमी कधी आशा धरतो तर कधी तो निराश होतो, कधी तो दुःखी होतो, चिंतित होतो आणि मग त्याला धन्यवाद द्यावासा वाटत नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की स्तोत्रकर्त्यासारखं आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आमच्या जीवाला आम्ही आज्ञा केली पाहिजे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर.
हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद तो कर म्हणत आहे. म्हणजे माझ्या आतमध्ये असलेला जो आत्मा आहे, जो माझा प्राण आहे, तो सर्व सर्व अंतर्यामा, याचा अर्थ माझं सर्वस्व जे आहे ते परमेश्वराच्या पवित्र नावाचा धन्यवाद केला पाहिजे, असं त्या ठिकाणी तो म्हणत आहे. बघा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद करण्याविषयी पहिली आज्ञा, त्या ठिकाणी पहिला प्रेरणा तो देत आहे की देवाचं जे पवित्र नाव आहे त्याला आपण आभार मानलं पाहिजे किंवा त्याची उपकार स्तुती आपण केली पाहिजे. त्यानंतर दुसरं वचन सांगत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. पुन्हा एकदा आपल्या जीवाला तो सांगत आहे. म्हणजे काय की आपल्या जीवाला वारंवार सांगावं लागतं, कारण आपला जीव जो आहे तो आमचे मन, इच्छाशक्ती, भावना या ज्या आहेत ते नेहमी चढ उताराच्या परिस्थितीला वेगवेगळा प्रतिसाद देतात, आणि म्हणून त्याला एक योग्य प्रतिसाद त्या चढ उताराच्या परिस्थितीला आपल्या जीवानं जर द्यायला पाहिजे तर त्या जीवाला आपण ट्रेन केलं पाहिजे किंवा त्याला शिस्त लावली पाहिजे. मग शिस्त लावण्यासाठी काय करतो आपण? एखादी गोष्ट त्याला सवय लावण्यासाठी काय करतो तर वारंवार त्याला आपण सांगितलं पाहिजे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याला हेही देखील सांगितलं पाहिजे जीवाला की त्याचे सर्व उपकार विसरू नको. कारण आपला जो जीव आहे तो शरीर आणि आत्मा याच्यामध्ये अडकलेला आहे. कधी कधी तो शरीराचा ऐकतो, कधी कधी तो आत्म्याचा ऐकतो. मग शरीराचं ज्या वेळेला तो ऐकतो त्यावेळेला तो काय करतो माहिती आहे का, की परमेश्वराचे उपकार विसरतो. परंतु आपल्या जीवाला सांगितलं पाहिजे आत्म्याच्या प्रेरणेनं की तू देवाचे कोणतेही उपकार विसरू नको. आणि कोणकोणत्या गोष्टीसाठी कोणकोणते उपकार देवानं आपल्यावर केलेला आहे त्याच्यामधला पहिला उपकार किंवा पहिलं जे आपण सर्वदा परमेश्वराची उपकार स्तुती केली पाहिजे किंवा त्याला धन्यवाद दिला पाहिजे तो भाग म्हणजे तो म्हटला आहे की तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. बघा, जुना करार सांगतो की तो तुझ्या सर्व सर्व म्हणजे सर्व प्रकारची दुष्कर्म, सर्व काळातील दुष्कर्म देवानं आपल्या भूतकाळातील पापांची क्षमा केलेली आहे, वर्तमान काळातील पापांची क्षमा तो केलेली आहे, आणि भूतकाळातील पापांची देखील त्यानं क्षमा केलेली आहे. कारण पापाविषयीचं जे काही होतं ते सगळं एकदाच प्रभू येशूनं क्रूसावर बलिदान करण्याच्याद्वारे, आपलं पवित्र रक्त सांडण्याच्याद्वारे, त्याच्या पवित्र नावामुळं, म्हणूनच स्तोत्रकर्ता म्हणताय की त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, कारण की त्याच्या पवित्र नावामुळंच आमच्या जीवनामधली अपवित्रता निघून गेलेली आहे. त्याचं पवित्र नाव जे येशू हे नाव आहे त्याच्यावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या सर्व दुष्कर्मांची क्षमा झालेली आहे. बघा, इथं स्तोत्रकर्ता म्हणतो की तो तुझ्या दुष्कर्मांची क्षमा करतो म्हणत आहे, परंतु नवीन करार सांगतो की तुमच्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करण्यात आलेली आहे. तुमची क्षमा झालेली आहे ज्या वेळेला तुम्ही येशूवर विश्वास ठेवता त्यावेळेला. कारण इपिस्कराच्या पत्रामध्ये जर तुम्ही बघितला पहिल्या अध्यायामध्ये तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुझ्या सर्व अपराधांची क्षमा झालेली आहे, असं 7वं वचन आपल्याला सांगत आहे, पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उपकारस्तुती करण्याचा जो मार्ग आहे किंवा गोष्ट आहे, कोणत्या गोष्टीसाठी आम्ही उपकारस्तुती केली पाहिजे तर आमच्या तारणासाठी. कारण ही सगळ्यात मोठी, महत्त्वाची आणि अत्यंत तातडीची जी गरज आहे ती देवानं त्याचा पुत्र येशू याच्या बलिदानाद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या मृत्यूद्वारे, पुनरुत्थानाच्याद्वारे आमच्यासाठी पूर्ण केलेली आहे. तो देव असताना मानव आमच्यासाठी झाला आणि ही गरज आमची पूर्ण केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो की आज जरा आठवण करा की कधी तुम्ही तुमच्या तारणासाठी देवाला धन्यवाद दिलेला आहे का, त्याची उपकारस्तुती केलेली आहे का. कारण बघा, ज्या वेळेला देव आमचा आजार बरं करतो त्यावेळेला आम्ही साक्ष देऊन म्हणतो की देवानं हे माझा आजार बरं केला, देवाला धन्यवाद. देवानं माझी आर्थिक गरज पूर्ण केली, देवाला धन्यवाद. परंतु मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात मोठी आत्मिक गरज जी आमची होती तारण, त्याच्यासाठी आम्ही किती उपकारस्तुती करतो. मला तर वाटते की रोज या गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराची उपकारस्तुती करायला हवी आहे. दुसरी गोष्ट तो काय सांगत आहे की तो तुझे सर्व रोग बरे करतो. बघा, सर्व रोगामध्ये सर्व प्रकारचे शारीरिक आजार, आत्मिक आजार आणि सर्व प्रकारचे मानसिक आजार देखील येऊ शकतात. असं नाही की देव फक्त आत्मिक आजार बरं करतो किंवा देव फक्त मानसिक आजार बरं करतो किंवा देव फक्त शारीरिक आजार बरं करतो. मी तुम्हाला सांगतो की जे जे सर्व रोग असतील ते सर्व रोग देव बरे करतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही बघितला तर इथं जुन्या करारामध्ये करतो असं लिहिलेलं आहे, परंतु नवीन करार आपल्याला सांगत आहे की 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि 24 वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याला बसलेल्या माराच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे.
खरे पाहिलं असता आमचे सगळे व्याधी त्यानं आपल्यावर घेतले आणि त्याला बसलेल्या मारानं आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आम्ही आरोग्य प्राप्त झालेलं आहे. ऑलरेडी येशूनं आमचे सगळे आजार क्रूसावर घेतलेले आहेत आणि आम्ही आता आरोग्यदायी आहे असं आम्ही आत्मिक जगतामध्ये कबूल केलं पाहिजे. कारण हे आत्मिक स्तरावरचं असलेलं सत्य आहे. कदाचित तुमच्या शरीरामध्ये आजार असतील, परंतु जसं तुम्ही उपकारस्तुती करत जाल की येशूनं माझे सगळे आजार घेतलेले आहेत, मला त्याला बसलेल्या बारानं मी निरोगी झालेलो आहे असं तुम्ही कबूल करत राहात आणि त्यासाठी तुम्ही जर देवाला धन्यवाद देत राहाल तर मी तुम्हाला सांगतो की जो असलेला आजार आहे तो नक्कीच एक दिवस पळ काढेल आणि तुम्ही रिकामं व्हाल. आणि म्हणून दुसरी गोष्ट आम्ही उपकारस्तुती का केली पाहिजे तर आमचे सर्व आजार रोगराई देवानं दूर केलेली आहे. आमच्या आरोग्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. तिसरं त्या ठिकाणी सांगत आहे की तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारितो. बघा, विनाशगर्तेतून उद्धारतो. विनाशगर्ता हा जो शब्द आहे तो नरक असा शब्द या ठिकाणी हेडेस असा शब्द आहे. आणि म्हणून देवानं आम्हाला नाशाच्या गर्तेतून म्हणजे नरकापासून आमचं जीवन वाचवलेलं आहे. म्हणून आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे किंवा त्याची उपकारस्तुती केली पाहिजे. मला वाटत नाही की या जगामध्ये कोणी असा देव आहे की जो नरकामधून वाचवू शकतो. फक्त एकच येशू आहे की जो नरकामधून वाचवू शकतो आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. बघा, उद्धार तो असं लिहिलेला आहे, परंतु ऑलरेडी पवित्र शास्त्र आम्हाला योहान शुभवर्तमानमध्ये असं सांगतं की ज्यावेळेला तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आहे तुम्ही मरणातून निघून तुम्ही जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. आता आत्मिक मरणाचा तुमच्या जीवनावर अजिबात परिणाम होणार नाही, कारण आत्मिक मरण म्हणजेच विनाशगर्ता नरक आहे. आणि आपण शारीरिक मरणाला सामोरे जाऊ, परंतु शारीरिक मरण आमचा शेवट नाही, तर आम्ही मरणातून पुन्हा उठू आणि त्या विनाशगर्तेमधून आमचा जीव जो आहे तो देव वाचवलेला आहे. आणि म्हणून आम्ही त्यासाठी देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आणि तो म्हणत आहे की तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. हे काय आहे दया आणि करुणा यांचा मुकुट, आणि कशासाठी परमेश्वर हा मुकुट घालतो तर हे आम्हाला मुकुट ज्या अर्थी या ठिकाणी लिहिलेला आहे तर तो सार्वकालिक जीवनाचा मुकुट आहे. मग त्या सार्वकालिक जीवनाच्या पर्यंत पोचण्यासाठी आम्हाला दया आणि करुणा म्हणजे परमेश्वराचं जे प्रेम आहे ते आमच्यासाठी सर्वदा उपलब्ध आहे. मला तुम्हाला सांगू द्या की कधीच सैतानानं आम्हाला ही भीती घालू नये की तू बघ दररोज जीवनामध्ये इकडं तिकडं चुका करत आहेस, कळत न कळत तुझ्या हातून चुका होत आहेत, पाप होत आहेत, आणि मग तू कसा काय नरकामध्ये जाण्यापासून वाचशील. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की देवानं दया आणि करुणाचा मुकुट घातलेला आहे. याचा अर्थ देवाची दया आणि देवाची करुणा रोज आमच्यासाठी नवीन होते आणि ती आमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि म्हणून देवाची जी दररोज आम्हाला प्राप्त होणारी दया आहे, देवाची जी रोज प्राप्त होणारी आमच्यासाठी नवीन झालेली कृपा आहे, त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आणि हे कशासाठी होतं? दया आणि करुणा ही परमेश्वराची दररोज आमच्यासाठी का उपलब्ध केलेली आहे? कारण देवाचं अंतःकरण हे प्रेमानं भरलेलं आहे. तो खरा प्रेम करणारा परमेश्वर, खरा प्रियकर आहे आमचा तो. आणि म्हणून प्रीतीमुळेच देव आमच्यावर दया करतो आणि आम्हाला कृपा पुरवतो की जेणेकरून आम्ही आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक पापाच्या मोहावर विजय प्राप्त करावा. बघा, देवानं आम्हाला क्षमा केलेली आहे, नरकामधून वाचवलेलं आहे, याचा अर्थ असा नाही की आम्हाला लायसन मिळालेले आहे पाप करण्याचं. नाही, मी तुम्हाला सांगतो, कारण सैतान ह्या चुकीच्या गोष्टीचा वापर करतो आणि आम्हाला सांगतो की तुझा देव क्षमा करणारा परमेश्वर आहे आणि म्हणून तू चुकलास तर काय हरकत नाही, कारण त्याला तू धूळ माती आहेस हे त्याला माहिती आहे आणि तू चुकणारा प्राणी आहेस. परंतु हे सैतानाचं खोटं आहे. आणि जर तुम्ही अशा प्रकारच्या पतनामध्ये पडत असाल तरी देखील मी तुम्हाला सांगतो की परमेश्वराची दया आणि करुणा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आशा आणि सोडू नका आणि निराश होऊ नका किंवा सैतानाच्या ह्या चुकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कारण विश्वासणारा ज्यावेळेला सैतानाचं ऐकून अशा प्रकारे पाप करतो आणि मग नंतर सैतान आपला चेहरा किंवा आपलं तोंड किंवा आपलं बोलणं तो बदलतो, कारण तो दोन तोंडी आहे. आणि म्हणून तो काय बदलतो आणि म्हणतो माहिती आहे का की आता बघ तू पाप केलेला आहेस, तुला आता काय देव क्षमा करणार नाही, देव तुझी काही प्रार्थना ऐकणार नाही आणि तू नरकामध्ये जाणार. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की हे देखील सैतानाचं खोटं आहे. आम्ही हे विश्वास ठेवला पाहिजे की देवाचं प्रेम, देवाची दया करुणा माझ्यासाठी रोज नव्या रीतीने उपलब्ध आहे आणि म्हणून तो मला क्षमा करू शकतो. आणि म्हणून देवाच्या दयेसाठी, करुणेसाठी आम्ही परमेश्वराची उपकारस्तुती केली पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही कशासाठी उपकारस्तुती केली पाहिजे तर त्या ठिकाणी म्हटलं आहे की बघा 5वं वचनात सांगत आहे की तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो.
म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. उत्तम पदार्थांनी म्हणजे परमेश्वर आमचं अन्न, वस्त्र आणि निवारा याची काळजी घेतो. खरोखर मी तुम्हाला सांगतो की या जगामध्ये आपण येताना काय आणलं नाही. काही लोक म्हणतील की हां, देव काय वर्ण टाकतोय वा अन्न, मला कामाला जायला लागते. परंतु मी तुम्हाला सांगतो की ह्या जगामध्ये जर परमेश्वरानं आपल्याला आणलं नसतं तर आपण कामाला गेलो नसतो. आणि म्हणून जे काय अन्न आपण रोज खात आहे, जे काही पाणी आपण पित आहे, जी काही हवा आपल्याला रोज जगण्यासाठी ऑक्सिजन मिळत आहे, जे काही सूर्यप्रकाश आपल्याला जगण्यासाठी मिळत आहे, ह्या सर्व गोष्टी परमेश्वरानं पुरवठा केलेल्या आहेत. कारण तुम्ही पैसे देऊन अन्न विकत आणू शकाल, परंतु ऑक्सिजन कोणी विकत आणू शकणार नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू दे की या ठिकाणी आपण या जगामध्ये काय आणलं नाही, तर तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. म्हणजे आपल्या या जगामध्ये जीवन जगत असताना. आणि म्हणून तुझं तारुण्य काय होतं की गरुडासारखं नवं होतं. म्हणजे काय होतं, रोज तू ताजा तवाना होतो. कारण बघा की सकाळी जर जेवायला एक वेळचं मिळालं नाही तर माणूस कसा कोमेजल्यासारखा होतो. मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर रोज त्याचं अन्न, पाणी, हवा ह्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा करून आमच्या आयुष्याला तरुण आणि तरुण करतो. मी तुम्हाला सांगतो की आपण आमच्या जीवनामध्ये जे काही परमेश्वरानं आम्हाला दिलेलं आहे, मग आम्हाला अन्न मिळालं असेल, वस्त्र मिळालं असेल किंवा आपल्याला निवारा मिळाला असेल. निवाऱ्याच्या बाबतीत काही काही लोक म्हणतात काय आमचं स्वतःचं घर आम्हाला देवान दिलं नाही. मी तुम्हाला सांगतो की इथं कुणाचंही स्वतःचं घर नाही. आमचं स्वतःचं आणि कायमचं घर फक्त स्वर्गामध्ये आहे. स्वतःच्या नावावर जरी आत्ता 7-12 असला तरी देखील एक दिवस सोडून जायचं आहे. आणि म्हणून भाड्याच्या घरात आपण राहत असेल किंवा स्वतःच्या नावच्या घरात राहत असेल तरी देखील आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे की त्यानं आम्हाला घर देखील दिलेलं आहे म्हणून. आणि म्हणून आमच्या जीवनाच्या गरजा ज्या दररोज देव भागवतो, आम्हाला काम करण्यासाठी युक्ती देतो, शक्ती देतो, आम्हाला इकडं तिकडं फिरण्यासाठी परमेश्वर सहाय्य करतो, आमच्या प्रवासामध्ये आम्हाला सहाय्य करतो. म्हणून आम्ही सर्व गोष्टीबद्दल देवा ज्या आमच्या गरजा पूर्ण करतो त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आणि 6वं वचन या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करतो. इथं मला एक प्रसंग आठवतो की कुठला माहीत आहे का, की हे जे स्तोत्र आहे हे विशेष करून मी तुम्हाला सांगतो की इस्रायल लोकांसाठी लिहिलेलं आहे. आणि जे इस्रायल लोक होते ते मिसर देशामध्ये फारो राजाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेले होते आणि मिसर देशामध्ये त्यांना जाच जुलूम केला जात होता. जाचलेल्या सर्वांसाठी तो म्हणत आहे. आणि तिथं जेवढे इस्रायल लोक जाचलेले होते त्या सगळ्यांसाठी परमेश्वरानं नीतीची कृत्य केली. नीतीची म्हणजे काय, की परमेश्वरानं मोशेच्या द्वारे चिन्ह चमत्कार करून देवानं त्यांना सोडवलं. आणि न्यायाची कृत्य म्हणजे काय, की देवानं मिस्री लोकांच्यावर वेगवेगळ्या पिढा पाठवून न्याय आणला. मला तुम्हाला सांगू दे की या जगामध्ये देखील आपण जीवन जगत असताना जर हे जग जे आहे ते मिसर देशाचं प्रतीक आहे आणि फारो हे सैतानाचं प्रतीक आहे. परंतु ह्या सैतानी जगामध्ये जरी आपण या मिसर जगामध्ये आपण जीवन जगत असेल तरी देखील देव आमच्यासाठी रोज नीतीची आणि न्यायाची कृत्य करतो. नीतीची कृत्य करतो म्हणजे आमच्यासाठी दररोज देव चिन्ह चमत्कार करतो. परमेश्वर आम्हाला सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवतो आणि त्यापासून वाचवतो. आणि त्यानंतर बघा की जो न्यायाची कृत्य म्हणजे तिथं ज्या पिढा आल्या त्या सगळ्यापासून देवानं इस्रायल लोकांना सुरक्षित ठेवलं. म्हणजे ही नीतीची कृत्य देवानं त्यांच्यासाठी केली. आणि न्यायाची कृत्य केली म्हणजे काय, की त्यांचा जो शत्रू होता, जे मिस्री लोक होते, त्यांच्यावर न्याय आला. म्हणजे त्या पिढा ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचा नाश झाला. आज या जगामध्ये मी तुम्हाला सांगतो की जे विश्वासणारे लोक आहेत, जे देवाचे लोक आहेत, त्यांच्यासाठी परमेश्वर नीतीची कृत्य करणार आहे. म्हणजे ह्या सर्व महामारीपासून देखील देव आमचं संरक्षण करील. आणि न्यायाचे कृत्य कोणावर करील, तर न्याय त्या लोकांच्यावर येईल की जे लोक देवाशी जोडले गेलेले नाहीत. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आज जगातल्या लोकांसाठी हे न्यायाचा प्रसंग आहे, परंतु देवाच्या लोकांसाठी एक सुरक्षिततेचा किंवा नीतीचा हा प्रसंग आहे. आणि म्हणून या 6 वचनामधून मी तुम्हाला हे सांगितलं आहे की कोणकोणत्या गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती केली पाहिजे. माझा विश्वास आहे की या संदेशाच्या माध्यमातून, या वचनाच्या माध्यमातून तुमचं जीवन आशीर्वादित झाले असेल. शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की उपकार स्तुती हा तुमच्या जीवनाची जीवनशैली किंवा दररोजच्या जीवनाचा एक भाग बनवा उठल्यापासून. कारण स्तोत्रकर्ता आम्हाला सांगतो की दिवस उगवल्यापासून ते मावळतीपर्यंत परमेश्वरा तुझं नाव धन्यवादित आहे.
तुझं नाव आशीर्वादित आहे. प्रभूची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. पिता, आम्ही धन्यवाद देतो विशेष रीतीनं हे वचन जे ऐकणारे माझे प्रिय बंधू बहीण, आई वडील जे कोणी असतील प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीला तू आज स्पर्श कर आणि परमेश्वरा, कुरकुरीची वृत्ती त्यांच्या मनामधून, त्यांच्या जीवनामधून तू काढून टाक आणि प्रभू उपकार स्तुतीच्या स्तोत्रानं तू त्यांना वेढून टाक. कारण प्रभू, इस्रायल लोकांनी जशी कुरकुर करून 40 वर्ष अरण्यामध्ये फिरले, तसं आम्हाला फिरायचं नाही प्रभू. तर आमच्या कानानामध्ये, आमच्या आशीर्वादामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून प्रभू, आम्ही नेहमी तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर प्रभू. आम्ही सर्व प्रकारच्या स्थितीमध्ये उपकार स्तुती करावी, कारण ख्रिस्त येशूमध्ये आमच्यासाठी तुझी इच्छा हीच आहे. आणि तुझी इच्छा जाणून घेऊन आम्ही उपकार स्तुती करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुझ्या नावाला देऊन प्रार्थना येशू आमचा तारणारा प्रभू याच्या नावाने आम्ही मागतो, म्हणून तो ऐकवी द्या. आमेन.